अमित शहांचा रायगडचा दौरा सध्या सुरू आहे आणि अमित शहा हे आता रोपवेच्या सहाय्याने रायगडावरती पोहोचतायत। समाधी स्थळापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि इथला आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, बघूयात। गृहमंत्री अमित शहा हे आता किल्ले रायगडच्या रोपवे परिसरामध्ये दाखल झालेत। संपूर्ण मोठा ताफा त्यांच्यासोबत आहे आणि ते आता रोपवेच्या मार्गाने किल्ले रायगडावर जाण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत। आपण बघितलात तर मोठा पोलीस बंदोबस्त रोपवेच्या परिसरात या ठिकाणी दाखल झालेला आहे। या ठिकाणी जवळजवळ आपण बघितलात तर अनेक पोलीस दल असेल किंवा इतर सुरक्षा दल असेल ते त्यांच्यासोबत दाखल झालेले आहेत आणि अमित शहा आता रोपवेच्या दिशेने मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघितलात तर ही रोपवे परिसरातली ही दृश्य आहेत। रोपवेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अमित शहा आता रोपवेमध्ये बसण्यासाठी सज्ज झालेले पाहायला मिळतात। स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे सर असतील, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सर असतील किंवा इतर मंत्रिमंडळातील जे काही नेते मंडळी आहेत ते देखील त्यांच्या सोबत आहेत आणि हा संपूर्ण आता अमित शहा यांचा दौरा आहे तो आता पूर्ण रोपवेच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि रोपवेत आता थोड्याच वेळात अमित शहा बसतील आणि किल्ले रायगडच्या दिशेने रवाना होतील। गणेश मापरेळकर, एबीपी माझा, रायगड। तर ही दृश्य आपण बघत होतो रोपवेच्या परिसरातली, कारण अमित शहा हे आता रोपवे मधून रायगडावरती पोहोचतायत। किल्ले रायगडावरती अगदी काही मिनिटांमध्ये ते पोहोचतील आणि आज वेगवेगळे कार्यक्रम जे होणार आहेत यामध्ये ते सहभागी होतील। शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं किल्ले रायगड आता सजलेला दिसतोय। वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि खास करून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत आहेत। ही सध्याची दृश्य आपण बघतोय। तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे ज्यावेळेला अमित शहा हे रायगडमध्ये पोहोचले त्यावेळेला हेलिपॅडवरती त्यांचं स्वागत करण्यात आलं, त्यावेळेची ही काही दृश्य। तर दुसरीकडे आपण पाहतोय ती रोपवेची दृश्य आहेत ज्यामधून आता अमित शहा हे अवघ्या काही मिनिटांमध्ये किल्ले रायगडावरती दाखल होतील। तर या कार्यक्रमामध्ये आज अमित शहा सहभागी होणार आहेत आणि यामध्ये आज शिवरायांची पालखी सुद्धा निघणार आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा अमित शहा हे स्वतः सहभागी होतील। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांसारख्या महत्त्वाचे जे काही इतर नेते आहेत ते अगदी सकाळपासूनच किल्ले रायगडावरती पोहोचलेत आणि अगदी काही क्षणांमध्ये अमित शहा हे सुद्धा पोहोचतील। याआधी पाचाडमध्ये अमित शहांनी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलंय आणि यानंतर आता ते पोहोचतायत किल्ले रायगडावरती। एकूण 2 दिवसांचा हा त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे, त्यापैकी आजचा जो दिवस आहे तो या विशेष कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत। रायगडवरती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत। शिवरायांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर आज दुपारी सुनील तटकरे जे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या घरी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत। तर असा एकंदरीत आजचा हा रायगडचा त्यांचा दौरा असेल आणि रायगडचा दौरा आटोपल्याच्या नंतर ते आज मुंबईमध्ये सुद्धा असतील। सध्याची ही रायगडमधली दृश्य आपण बघतोय। अगदी काही वेळापूर्वी पाचाडमध्ये जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळावरती ते गेले होते, तिथे सुद्धा त्यांनी दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर पुढे आता किल्ले रायगडावरती ते पोहोचतायत। त्यामुळे आजच्या या ठिकाणी जेव्हा ते संबोधित करतील तेव्हा ते नेमकं काय बोलणार आहेत हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।